प्रेस लॉर्ड, प्रभूची स्तुती असो. बायबलमध्ये असं दिलेलं आहे, मत्ते शुभ वर्तमान 24 अध्याय 30 आणि 31 वचनामध्ये, तेव्हा आकाशामध्ये मनुष्याच्या पुत्राचं चिन्ह प्रकट होईल आणि पृथ्वीवरचे सर्व वंश आपलं ऊर बडवून घेतील, कारण ते मनुष्याच्या पुत्राला आकाशामध्ये ढगांवर मोठ्या सामर्थ्याने आणि वैभवाने येताना पाहतील. आणि कर्णाच्या नादासहित तो आपल्या देवदूतांना आज्ञा देईल आणि पृथ्वीच्या ह्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत तो आपल्या निवडलेल्यांना जमा करेल. प्रेज लॉर्ड. होय, बायबलमध्ये दिलेलं आहे की प्रभू येशू जो देवाचा पुत्र, तो आकाशामध्ये ढगांवर मोठ्या वैभवाने आणि सामर्थ्याने आम्हाला घेण्यासाठी येणार आहे. आणि तो आपल्या देवदूतांना आज्ञा करेल आणि पृथ्वीवरील या टोकापासून तर त्या टोकापर्यंत जे त्याचे निवडलेले आहेत त्यांना तो जमा करेल. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड, प्रभूची स्तुती असो. बायबलमध्ये असं दिलेलं आहे, मत्ते शुभ वर्तमान 24 अध्याय 30 आणि 31 वचनामध्ये, तेव्हा आकाशामध्ये मनुष्याच्या पुत्राचं चिन्ह प्रकट होईल आणि पृथ्वीवरचे सर्व वंश आपलं ऊर बडवून घेतील, कारण ते मनुष्याच्या पुत्राला आकाशामध्ये ढगांवर मोठ्या सामर्थ्याने आणि वैभवाने येताना पाहतील. आणि कर्णाच्या नादासहित तो आपल्या देवदूतांना आज्ञा देईल आणि पृथ्वीच्या ह्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत तो आपल्या निवडलेल्यांना जमा करेल. प्रेज लॉर्ड. होय, बायबलमध्ये दिलेलं आहे की प्रभू येशू जो देवाचा पुत्र, तो आकाशामध्ये ढगांवर मोठ्या वैभवाने आणि सामर्थ्याने आम्हाला घेण्यासाठी येणार आहे. आणि तो आपल्या देवदूतांना आज्ञा करेल आणि पृथ्वीवरील या टोकापासून तर त्या टोकापर्यंत जे त्याचे निवडलेले आहेत त्यांना तो जमा करेल. प्रेज लॉर्ड.